रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तोची विठ्ठल भावे भावे भेटे जना. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे आपल्या सर्वांच्या मनाला खूप जवळ असलेल्या प्रवासावर, आपल्या विठुरायाच्या पंढरीला. ही यात्रा फक्त प्रवास नाही, तर हे आहे मन शांत करणारी, आत्म्याला समाधान देणारी अनुभूती. आपण पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊ शकतो. आम्ही पुण्याहून पंढरपूरला गाडीने गेलो होतो. तुम्हीही सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, मुंबई, नागपूर बस अथवा स्वतःच्या गाडीनेही येऊ शकता. दुसरा पर्याय आहे रेल्वे. परंतु तुमच्या ठिकाणाहून पंढरपूर पर्यंत रेल्वे नसेल तर तुम्ही जवळच्या सोलापूर रेल्वे स्टेशनवर येऊ शकता. तिसरा पर्याय आहे विमान. सगळ्यात जवळचे विमानतळ सोलापूर आहे. सोलापूरपर्यंत जर विमान उपलब्ध नसेल तर तुम्ही पुणे विमानतळवर येऊ शकता, जे की पंढरपूरपासून अंदाजे 225 किलोमीटरवर दूर आहे. हे आहे पंढरपूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार. पंढरपूर ही संतांची भूमी ओळखली जाते. इथे संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यासारख्या महान संतांचे स्मरण केले जाते. हे संतांचे पुतळे वारकरी परंपरेचा इतिहास सांगतात. जर तुम्हाला गर्दी आवडत नसेल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मकर संक्रांती, रामनवमी, मार्गशीर्ष महिना, कृष्ण जन्माष्टमी आणि कार्तिक महिना सोडून कधी पण पंढरपूरला येऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी साईटवरून अगदी विनामूल्य दर्शन पास बुक करू शकता. चला तर मग आपण दर्शन पास काढूयात. आपल्याला हव्या असलेल्या तारखेला आणि वेळेला आपण दर्शन पास ऑनलाईन बुक करू शकतो, परंतु हे ॲडव्हान्समध्ये आपल्याला बुक करावे लागते. याच विठ्ठल रुक्मिणीच्या साईटहून आपण नित्यपूजा, तुलसी अर्चन पूजा, चंदन पूजा तसेच भक्त निवास बुक करू शकतो. पास बुकिंग करताना कोणतेही ओळखपत्र जसे की आधार कार्ड, वोटर ID, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावे, जे की आपल्याला साईटवर अपलोड करावे लागते. बुकिंग केल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट घेऊन ओळखपत्रासोबत पास गेटवर जावे लागते. पास हे लिमिटेड असल्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पहिले बुकिंग करूनच जा, जेणेकरून लाईनमध्ये थांबायची गरज पडणार नाही व 15 मिनिटांमध्ये सहज दर्शन होईल. विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये आपल्याला 2, 3, 4, 5, 6 व 8 बेड AC व नॉन AC रूम अगदी सहज भेटून जातील. विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. मंडळी, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास खूप मोठं, स्वच्छ, सुंदर आहे. इथल्या रूम्स 5 स्टार हॉटेल सारख्या वाटतात. तसेच पंढरपूरमध्ये गजानन महाराजांचे पण भव्य दिव्य भक्त निवास आहे. गजानन महाराज भक्त निवास म्हटल्यावर मंडळी जास्त काही सांगायलाच नको. इथे कमी खर्चात खूप छान राहायची सोय आहे. येथे श्रीराम मंदिर व गजानन महाराज प्रेक्षणीय मंदिर आहेत. भाविकांसाठी इथे अतिशय मोठे प्रसादालय पण आहे. प्रसादालयामध्ये नाश्ता, जेवण उपलब्ध आहेत. स्क्रीनवर रूम चार्जेस बघू शकतात. मंडळी, गजानन महाराज भक्त निवासमध्ये ऑनलाईन सर्व्हिस नाही, त्यामुळे तुम्हाला इथे येऊनच रूम बुकिंग करावी लागते. पंढरपूरमध्ये आल्यावर मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 2 मिनिटांच्या अंतरावरती श्रीकृष्ण मंदिर दिसेल. याच मंदिरात सर्वप्रथम दर्शन करून पंढरपूरची दर्शन यात्रा सुरू केली जाते. प्राचीन प्रथेनुसार वारकरी आपल्या परिक्रमेची सुरुवात ह्याच कृष्ण मंदिरापासून करतात व नंतर चंद्रभागे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पूर्ण पंढरपूरची परिक्रमा केली जाते. इथून दर्शनाची भक्तिमय सुरुवात होते. पंढरपूरमध्ये असलेली नदी ही भीमा नदीच आहे, जिचा उगम भीमाशंकरला होतो. परंतु पंढरपूरमध्ये नदीने चंद्र आकार घेतला आहे, म्हणून आपण हिला चंद्रभागा नदीही म्हणतो. प्राचीन परंपरेनुसार सर्वप्रथम इथे स्नान करावे लागते. पंढरपूरमध्ये आपण डायरेक्ट भगवान विठ्ठलाचे दर्शन नाही करू शकत, कारण भक्त पुंडलिकमुळे भगवान विठ्ठल पंढरपूरमध्ये विराजमान आहेत.
त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला संत पुंडलिकाचं दर्शन घ्यावे लागते. इथेच संत पुंडलिकाच्या आई वडिलांचं पण मंदिर आहे. हे स्थान संस्कार आणि श्रद्धेची आठवण करून देते. भक्त पुंडलिक मंदिराकडे जाताना रस्त्यात आपल्याला हे प्राचीन द्वारकाधीश मंदिरही दिसेल. या मंदिराला ग्वाल्हेर महाराज दौलतराव शिंदेच्या पत्नीकडून इसवी सन 1250 मध्ये बनवले गेले. स्कंदपुराणमध्ये वर्णन केल्यानुसार आजपासून 5000 वर्षापूर्वी भगवान विठ्ठलाचे परमभक्त पुंडलिक होते आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल स्वतः दर्शन द्यायला प्रगट झाले होते. परंतु संत पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते, त्यामुळे त्यांनी एक वीट सरकवून भगवान विठ्ठलाला वाट पाहायला सांगितलं होतं. आज पण भगवान विठ्ठल त्याच एका विटेवरती उभे राहून भक्तांना दर्शन देतात आणि भगवान विठ्ठलांची ती मूर्ती स्वयंभू आहे. चला तर मंडळी, आपण जाऊया भगवान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करायला. चंद्रभागेपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर मुख्य विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथे समोरच आपल्याला संत चोखामेळा महाराजांची समाधी आहे. इथे दर्शन करून आपल्याला ह्या नामदेव पायरीचं दर्शन करावं लागते, कारण ह्याच जागेवर भगवान विठ्ठलाच्या चरणावर नेहमी राहण्यासाठी संत नामदेवांनी समाधी घेतली होती. संत नामदेवांची बहीण म्हणजे संत जनाबाई पण भगवान विठ्ठलाच्या चरणांमध्ये आपले प्राण अर्पण केले होते व इथेच समाधी घेतली. आणि ह्याच मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आकाराचे आपले हात कमरेवर घेऊन भगवान विठ्ठल आपल्या भक्तांना दर्शन देतात. ह्याच मंदिराच्या परिसर मध्ये आपण माता रुक्मिणीचं पण दर्शन घेऊ शकतो. अशा पद्धतीने भगवान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यावर आपण उत्तर किंवा पश्चिम दरवाजातून बाहेर पडू शकतो. बाहेर आल्यावर आपण मंदिराच्या लागूनच असलेलं लाडू प्रसाद केंद्रातून लाडू प्रसादही घेऊ शकतो. मंडळी, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर वर असलेल्या ह्या विष्णुपद मंदिरला आलोय. हे मंदिर गोपाळपुरा गावात आहे. चंद्रभागेच्या मध्ये असलेल्या ह्या विष्णुपद मंदिराबद्दल प्राचीन कथा अशी आहे की ह्याच जागेवर भगवान विष्णूंनी गजासूर राक्षसाचा वध केला होता. मंदिराच्या आतमध्ये भगवान विष्णूच्या पायाचे ठसे देखील पाहायला मिळतात. विष्णुपद मंदिराच्या बाजूलाच चंद्रभागेच्या मधोमध एक छोटंसं जगातलं एकमेव नारायणाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटेल. तिथे जाताना आपल्याला बोटीने जावे लागते. इथे पाण्याच्या मध्यभागी विराजमान आहेत श्री नारायण. पितृदोष निवारण आणि पिंडदानासाठी विष्णुपद मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जय श्री नारायण. विष्णुपद मंदिराच्या अगदी जवळ भगवान विठ्ठलाचे परमभक्त संत जनाबाईचे मंदिर आहे. ह्याच जागेवर संत जनाबाईंना गाववाल्यांनी दागिने चोरीच्या आरोपाखाली फासावर लटकवण्याचा आदेश दिला होता व त्यांना एका मोठ्या खांब्याला दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आलं. आपल्या भक्ताला संकटात पाहून स्वतः भगवान विठ्ठल संत जनाबाईंची मदत करायला प्रकट झाले होते व बघता बघताच संत जनाबाईंना त्या दोऱ्यांनी बांधून ठेवलं होतं. त्या दोऱ्या पाण्यासारख्या पगळून गेल्या होत्या व सगळा चमत्कार पाहून गाववाल्यांनी संत जनाबाईंची माफीही मागितली. काही वर्षानंतर इथे मंदिर बांधण्यात आले. विष्णुपद पासून 10 मिनिटाच्या अंतरावर गोपाळपूर गाव आहे आणि ह्या गावात इथे संत जनाबाई राहत होत्या. या जागेवर संत जनाबाई जिथे जेवण बनवत होत्या ती चूल आणि त्यांच्या सगळ्या वस्तू भक्तांना दाखवायला सांभाळून ठेवल्या आहेत. इथे तुम्ही नक्की यावं. आता आपण जाऊया कैकाडी महाराज मंदिराकडे, जे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. कैकाडी महाराजांनी हिमालयाच्या पर्वतामध्ये 5000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर इथे आले होते आणि हे मंदिर त्यांच्याद्वारे बनवण्यात आलं होतं. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण भारताचे दर्शन होते.
प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत म्हणजेच आपले संत, रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टी इथे दाखवण्यात आल्या आहे. या मंदिराला अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की आपण चक्रव्यूहमध्ये फिरतो. ह्या मंदिराची प्रदक्षिणा करत सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण 1 तासात बाहेर येतो आणि इथेच कैकाडी महाराजांची समाधीही आहे बरं का. आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशी वृंदावनमध्ये जाऊया. ह्या उद्यानाला महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने बनवले आहे. इथले मुख्य आकर्षण भगवान विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे आणि येथे आपण संध्याकाळी 5च्या नंतर येऊ शकतो. येथे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील संतांची चित्रे पाहायला मिळतात. तर मंडळी, आता पाहूया आपण आपल्याला पंढरपूर फिरायला 2 दिवस खर्च किती आला. आम्ही राहिलो होतो गजानन महाराज भक्त निवासमध्ये. आम्हाला 2 दिवसासाठी रूमला लागले 700 रुपये, नाश्ता व जेवणासाठी लागले 500 रुपये. आम्ही पंढरपूरमध्ये गाडीने फिरलो. तुम्ही सगळे पॉईंट फिरायला ऑटो देखील करू शकतात. ऑटोचे चार्जेस 400 ते 500 रुपये घेतील व तुम्हाला सगळे पॉईंट्स 4 ते 5 तासात फिरवूनही आणतील. आम्ही गाडीने गेलो होतो तर टोल पकडून आम्हाला 3000 ते 4000 खर्च आला. साधारणतः 2 दिवसांचे 5000 खर्च येऊ शकतो. मंडळी, तुम्हाला आमचा पंढरपूरचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.